स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला स्पष्ट आदेश। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट आदेश दिले आहेत। न्यायालयाने 4 आठवड्यांच्या आत निवडणुकीची अधिसूचना काढण्यास सांगितले असून पुढील 4 महिन्यात निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत। न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की 1994 ते 2022 पर्यंत जे आरक्षणाचे प्रमाण होते, विशेषतः ओबीसींसाठी, त्याच आधारे निवडणुका घेण्यात याव्यात। त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून निर्माण झालेला पेचही सुटला आहे। यापूर्वी काही भागात ओबीसी आरक्षणाच्या संख्येत कपात झाली होती, ज्यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता। आता कोर्टाने 2022 पूर्वीची स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिल्याने दिलासा मिळाला आहे। राज्यातील अनेक ग्रामपंचायती, नगर परिषद, नगरपंचायती आणि महापालिकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत। काही ठिकाणी तर कार्यकाळ संपून वर्षाहून अधिक काळ लोटलेला असताना प्रशासकांमार्फत कारभार सुरू आहे। त्यामुळे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना धक्का बसत असून सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व थांबले आहे। न्यायालयाने राज्य शासनाला आणि निवडणूक आयोगाला या प्रकरणात तातडीने समन्वय साधून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। लोकशाही व्यवस्थेचा गाभा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्य निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडेच असावे, असा स्पष्ट संदेश सर्वोच्च न्यायालयाने या निमित्ताने दिला आहे। दरम्यान ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाचा निर्णय राज्यभरातील राजकीय वातावरणही चर्चेचा विषय बनला आहे। 2022 पूर्वीप्रमाणे आरक्षण टिकवण्याच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व व राजकीय संधी अबाधित राहणार असून आगामी निवडणुकात त्याचा स्पष्ट परिणाम दिसून येईल, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे।